एकर जमिनीचा गैरव्यवहार समोर आलेला आहे आणि आता हा जमीन व्यवहार रद्द करून वाद शमवण्याचा एका पद्धतीने प्रयत्न सुरू आहे। आणि यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे थोरले सुपुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आता तब्बल 42 कोटी रुपये मोजावे लागणार आहेत। जमीन खरेदीचा व्यवहार अवघ्या 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरती केला आणि यानंतर हा व्यवहार रद्द करण्यासाठी मात्र 42 कोटी रुपये भरावे लागतील। या 42 कोटींच्या भल्या मोठ्या रकमेमुळे पार्थ पवार यांच्या कंपनीला जबरदस्त आर्थिक फटका बसणार आहे। शिवाय या प्रकरणाची वेगळी चौकशी सुरू आहे। ही डोकेदुखी काहीशी वेगळीच। पार्थ पवार यांच्या कंपनीकडून वसूल करण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्काबाबत सहजिल्हा निबंधक संतोष हिंगाने यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली आहे। पाहूयात। इन्स्ट्रुमेंट कसा बनतो काय आणि त्यांचे कायदेशीर अधिकार कायम राहून मी बोलतो। मी जनरल मध्ये आपण विचारलं म्हणजे जनरल मध्ये मग किती म्हणजे पहिल्या व्यवहारामध्ये तेवढीच तीच होईल 21 कोटीच होईल। पहिल्या व्यवहाराची 21, दुसऱ्या व्यवहाराची 21, अशी 42 कोटी रुपये व्यवहार रद्द करण्यासाठी भरावे लागतील। येस, परंतु माझी विनंती आहे सगळ्यांना सांगणे की हे जनरल जी काय पोझिशन आहे ती मी सांगितली आपल्या विचारण्यावरून। शेवटी तो स्टॅम्प ऍक्ट आहे, त्याचं इंटरप्रिटेशन वगैरे आहे, जे काही गोष्टी होत्या। तर पुण्यामधल्या जमीन व्यवहाराच्या प्रकरणामध्ये आता आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी देखील मोठा दावा केलाय, ज्यामुळे पार्थ पवार यांच्या अडचणी वाढू शकतात। पार्थ पवार यांना 42 कोटींच्या ऐवजी 175 कोटी रुपये दंड भरावा लागेल असा दावा कुंभार यांनी केला। केवळ एवढंच नाही तर व्यवहार रद्द करण्यासाठी फरार असलेली शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांना दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये प्रत्यक्ष हजर राहावं लागणार आहे। त्यामुळे शीतल तेजवानी नेमकी कधी येणार आणि हा व्यवहार नेमका कधी रद्द होणार हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। आपण सगळं फक्त स्टॅम्प ड्युटीवर कॉन्सन्ट्रेट झालोय, पण ज्या अधिकाऱ्याने हा गुन्हा रद्द करण्यासाठी जे पत्र दिलंय त्याच्यात आणखी एक शब्द आहे, नजराना। त्याच्यावर अजून कुणाचं लक्ष गेलेलं नाही। त्याच्यामुळे आणि असा व्यवहार रद्द होत नाही। व्यवहार अगदी मंत्री असले आणि मुख्यमंत्री असले तरी त्यांच्या सांगण्यावरून किंवा अधिकाऱ्यांच्या मनमानीने हे व्यवहार रद्द होत नाहीत। याच्यासाठी कायदा आहे आणि कायदा असं सांगतो की अशा प्रकारे एकदा दस्त नोंदला की तो एकतर रद्द करण्याचा अधिकार फक्त कोर्टाला आहे किंवा दोन्ही पार्ट्यांनी मिळून स्वतः जाऊन कॅन्सलेशन डीन करणं। मुंडव्यामधल्या जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणामध्ये पार्थ पवार अडचणीमध्ये सापडलेले असताना 2 दिवसांनी त्यांचे आजोबा शरद पवार यांनी या प्रकरणामध्ये पहिली प्रतिक्रिया दिली आहे। मुंडवा जमीन व्यवहाराच्या प्रकरणामध्ये चौकशी करून वास्तव समाजाच्या समोर ठेवलं पाहिजे असं शरद पवारांनी म्हटलंय। तसंच पार्थच्या प्रकरणी सुप्रिया सुळेंनी घेतलेली अप्रत्यक्षपणे सौम्य भूमिका हे त्यांचे व्यक्तिगत मत असू शकतं असं देखील शरद पवार यांनी म्हटलंय। मत ज्यांचं रेशो आहे आणि 99% मत जे आहेत रेशो त्या पार्थ पवारांचा आहे। तर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाही, मात्र गुन्हे दाखल झाले ज्यांचा 1% शेअर आहे। महाराष्ट्राचे गृहमंत्री याचं उत्तर देऊ शकते आणि देऊ शकते। एक गंभीर विषय आहे असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर सांगितलं। मुख्यमंत्री एखादा विषय गंभीर सांगत असते तर त्या संबंधीचं चौकशी करून वास्तव हेच त्यांनी समाजाच्या समोर ठेवलं पाहिजे आणि ते काम त्यांनी करावं अशी अपेक्षा। असं त्यांचं मत असू शकतं कोणाचं। प्रशासन आणि राजकारण आणि कुटुंब याच्यात फरक आहे। कुटुंब फरक म्हणून जर म्हणलं तर कुटुंबामध्ये आम्ही एकमेकाच्या विरुद्ध निवडणुका लढलो। माझा एक नातू हा अजित पवारांच्या विरुद्ध होता। अजित पवारांच्या विषयी माझ्या मुलीच्या विरुद्ध होते। इथं आम्ही कुटुंब आणत नाही, आमची विचारधारा। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणात जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावरती कारवाई करणारच असा इशारा दिलाय। जे काही त्या कंपनीचे ऑथराइज सिग्नेटरी होते ज्यांनी हा सगळा व्यवहार केला त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यासोबत सरकारचेही ज्या लोकांनी याच्यामध्ये मदत केली आहे त्या सगळ्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामुळे आमचा कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न नाही, काही वाचवण्याचं कारणही नाही आहे। जे झालं ते नियमानुसार झालेलं आहे आणि
मी यापूर्वी देखील सांगितलं की या गुन्ह्याचा तपास सुरू असताना कोणाचं इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये आढळलं तर त्या ठिकाणी आपल्याला कारवाई करावीच लागते. 1800 कोटी रुपयांच्या मुंडवा जमिनीसाठी पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला अवघे 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी लावली असा आरोप होतोय. यावरती उद्योगमंत्री उदय सामंत नेमकं काय म्हणतायत आपण बघूयात. 10 वाजता मला हा प्रश्न विचारण्यात आला की तुमच्या विभागानं 21 कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी ही 500 रुपये केली. मला देखील धक्का बसला की माझ्या सहीशिवाय कसं झालं. नंतर तुमच्या देखील लक्षात आलं असेल, माझ्या देखील दुसऱ्या दिवशी लक्षात आलं हे कुठच्या तरी तहसीलदारनं केलेलं काम होतं, महसूल विभागाचा विषय होता. पण आता कसं आहे, उदय सामंतचं नाव घेतल्यानंतर काही लोकांना मोठं होता येतं म्हणून कदाचित माझं नाव घेत असतील. तुम्हाला सिंधुदुर्गवासी म्हणून अभिमान असला पाहिजे की माझं नाव घेतल्यानंतर काही लोक मोठं होतात. पण माझं नाव घेतलं तर मी काय करू. माझा खात्याशी काही त्याचा संबंध नाही, सुतरामही संबंध नाही. आगामी निवडणुकांसाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी जोरदार